महत्त्वाचा विषय आहे। आमचे 2.5 लाख लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे साहेब। छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा हे दोन्ही जिल्हे मिळून जायकवाडी जलाशय आहे। त्या जायकवाडी जलाशयावर आम्ही मच्छीमार, कहार समाज, भिल समाज, भोई समाज पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतो। जवळपास 2.5 लाख लोक याच्यावर पारंपरिक पद्धतीने उपजीविका भागवितात साहेब। त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आता तुरंत फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे साहेब। आमचा सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध नाही, पण ते कुठं करायला पाहिजे साहेब? जर पाण्यावर जर ते सौर ऊर्जा प्रकल्प जर उभारला तर नेमके मासे धरायचे कुठे आम्ही आणि जायचं कुठे करायचं काय? आणि साहेब तिथं विशेष 1986 मध्ये तिथं पक्षी अभयारण्य आहे, घोषित केलेलं आहे, बर्ड सेंच्युरी आहे। हा तुमचा विषय आहे साहेब, तुमचा अतिरिक्त विषय आहे। तिथं कुठलीही अथॉरिटी देता येत नाही, तरीही तिथं जागा भाड्याने देण्यात आलेली आहे। त्याचं इन्स्ट्रुमेंट तयार करण्याचं टेंडरही निघलेलं आहे आणि साहेब त्याचं आजपासून सर्वेही सुरू झालेला आहे साहेब। आम्ही 2.5 लाख लोक एकदम धास्तावून गेलेलो आहे सर, घाबरलेलो आहोत। तर नेमकं जर हे प्रकल्प जर तिथं झाला तर मग आम्ही जायचं कुठं? 2022 मध्ये केंद्र सरकारने मागणी केली होती सर, तर राज्य सरकारचं त्याचं म्हणणं काय आहे, तिथं सौर ऊर्जा प्रकल्प उभारू का नाही? त्यावेळेस राज्य सरकारने असं प्रस्ताव पाठवला केंद्र सरकारला 2022 मध्ये, काही तर 1986ला पक्षी अभयारण्य असल्यामुळं NTPC कंपनीला असा फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प इथं उभारता येणार नाही असं स्पष्ट नाही म्हणलं होतं सर। तरी हे सध्याला चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं आमचं सौर ऊर्जाला विरोध नाही सर, पण ते कुठं केलं पाहिजे? जसं गुजरातच्या धर्तीवर त्यांनी कॅनलवर केलेले आहे, तसं आमच्या धरणाला चिटकून साहेब 2 कॅनल आहे। एक 208 किलोमीटरचा आहे आणि एक 194 किलोमीटरचा आहे। जवळपास 300 ते 350 किलोमीटरवर ते प्रकल्प होऊ शकतो सर, जेणेकरून आमची मासेमारी बी चालेल आणि पक्ष्यांना त्रास होणार नाही, काही जीवविविधतेची हानी होणार नाही आणि वीज निर्मिती पण होईल। त्यामुळं आमची तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे सर, तर हा सौर ऊर्जा प्रकल्प दुसरीकडे हलावा आणि आम्हाला मच्छीमारांना न्याय द्यावा, एवढी आमची विनंती।